नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने हा चॅनल आता खूप वाढत चाललेला आहे. त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे काही व्हिडिओज घेऊन येत आहे की स्त्रीच्या जीवनातील जे सगळे टप्पे आहेत ते टप्पे म्हणजे काय ह्याच्याबद्दल आज एक प्राथमिक जाणकारी मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची ह्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ घेऊन येत आहे. हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे सांगायला विसरू नका. तुम्ही हा चॅनल नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका, कारण आम्ही वाचाल तर वाचाल ही एक लाईव्ह सिरीज घेऊन येत आहोत. दर महिन्याच्या 10 तारखेला वाचाल तर वाचाल हा लाईव्ह व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये एका पुस्तकाबद्दल माहिती, त्या पुस्तकाची छोटीशी एक गोष्ट म्हणजे त्या पुस्तकामध्ये काय काय आहे ह्याच्याबद्दल सुद्धा असं आम्ही घेऊन येणार आहोत. तर तुम्ही नोटिफिकेशन बेल आयकन दाबलेला असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफिकेशन मिळेल. त्याच्याचबरोबर हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप पण आहेत. या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर तुम्ही माझा खाली नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज देऊ शकता आणि मी तुम्हाला या ग्रुपमध्ये सामील करून घेऊ शकते. हे ग्रुप सायलेंट ग्रुप्स आहेत, ओनली ॲडमिन ग्रुप्स आहेत. पण रविवारी सकाळी 8 ते 12 हे ग्रुप मी उघडते, ज्या योगे सगळे ग्रुपचे मेंबर त्यांना जे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील ते मला विचारू शकतात. तर आपण आता मुद्द्याकडे वळूया. बाईच्या जीवनामध्ये असलेले टप्पे, पाळी येण्यापासून पाळी जाण्यापर्यंत. तर काय असतं की जोपर्यंत एखाद्या बाईची मुलगी 12-13 वर्षाची होते आणि तिला पाळी येते, तोपर्यंत अनेक वेळा बायका विसरलेल्या असतात की आपल्याला पाळी आली तेव्हा आपली अवस्था काय होती. म्हणूनच हा एक थोडासा मार्गदर्शक व्हिडिओ की जेव्हा आपल्याला पाळी येते ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हॉर्मोन्स सर्क्युलेट व्हायला लागतात. म्हणजे जसा इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्याबरोबर FSH, LH, ॲड्रिनालिन, अँटेरियर पिट्युटरी, थायरॉक्सिन, T3, T4 हे सगळे अनेक हॉर्मोन्स बाईच्या जीवनामध्ये एक प्रकारचा धुमाकूळ घालत असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मी ह्याची उपमा माकडांसाठी सारखी देते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे ऐकून खूप हसायला येत असेल, आठवण येत असेल आणि तुम्हाला माझं म्हणणं पटेल सुद्धा की आपल्याला जेव्हा नवीन नवीन पाळी येत असते तेव्हा आपण खरंच माकडांसारख्या वागत असतो. बायकाच नव्हे तर पुरुषसुद्धा जेव्हा वयात येत असतात तेव्हा त्यांचा चेहरा पण विचित्र दिसत असतो, दाढी मिशा नवीन यायला लागलेल्या असतात. एकंदरच वयात येणारी पोरं, मुलं असोत किंवा मुली असोत, थोडंसं माकडासारखंच आपलं जीवन असतं. अनेक वेळा ज्या मुली खूप बडबड्या असतात त्या एकदम शांत होतात, ज्या मुली खूप शांत असतात त्या अचानक खूप ॲग्रेसिव्ह होतात, चिडक्या होतात, चिडतात, अचानक रडतात आणि मग आयानं प्रश्न पडतो, ह्या माझी मुलीला होतंय तरी काय. मग त्यावेळी त्यांना सांगता पण येत नाही, कोणाला विचारू असा प्रश्न पडतो. मुलीच्या जीवनामध्ये सुद्धा तिला सुद्धा प्रश्न पडत असतो की माझ्याबरोबर होतंय काय. आणि मैत्रिणींना विचारल्यावर अनेक वेळा चुकीचा सल्ला सुद्धा मिळू शकतो. म्हणूनच आज मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे. पाळी येताना आपल्या शरीरामध्ये पुष्कळ बदल होत असतात आणि ते बदल कसे काय, त्यांना सामोरं कसं जायचं याच्याबद्दल पुढचा व्हिडिओ मी घेऊन येतच आहे. पण त्याच्यामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलीला नीट समजावून सांगावं. हा पुढचा येणारा व्हिडिओ सुद्धा ती तिला दाखवू शकते, किंवा माझ्यासारख्या फॅमिली डॉक्टर, तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट, तुमच्या फॅमिली डॉक्टर कोणी असतील, मुलीची आत्या असेल, मावशी असेल, जिला ह्याच्याबद्दल माहिती आहे, अशी व्यक्ती एकला बोलवून मुलीच्या मैत्रिणी आणि इतर ग्रुप करून त्या मुलींना समजावून सांगू शकतात की पाळी कशामुळे आपल्याला येते, आपल्या शरीरात काय काय बदल होतात. ह्याच्यानंतरचा जो एक टप्पा असतो बाईच्या जीवनामध्ये तो म्हणजे लग्नापूर्वीचा टप्पा. आता लग्नापूर्वीचा टप्पा खूप लांब होत चाललेला आहे. पूर्वी 24व्या-26व्या वर्षी मुलींची लग्न होत असत किंवा मातृत्वसुद्धा येत असे. आता तसं होत नाही आहे, मुलींची लग्न उशिरा होतात. आणि त्याच्यामुळे एक प्रकार हल्ली दिसतो ज्याला, जेव्हा तिला गर्भधारणा होते तेव्हा ज्याला प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतात. म्हणजे आजकाल असं मला निदर्शनास आलं आहे की प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे खालच्या बाजूला गर्भाशयाच्या तोंडाशी प्लासेंटा चिकटणं हे जास्त प्रमाणात होत चाललेलं आहे. मी पूर्वी जेव्हा पालकत्वाचा एक हे करत होते प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मी सगळ्या बायकांना सांगायचे की तुमचं जसं की मेनार्की आली, तुम्ही समजा तुमचं कॉलेजचं शिक्षण संपलं आणि तुम्ही कुठे नोकरीला लागलात, तर एक खबरदारी घ्या, जितकं तुम्हाला ॲक्टिव्ह राहता येईल तितकं ॲक्टिव्ह राहा.
बसायचं असेल तर अनेक वेळा तुम्ही काही कामं खाली बसून करा, जमिनीवर. घरीसुद्धा जर जमिनीवर बसून जेवता येत असेल तर अवश्य जमिनीवर बसून जेवा, कारण ही खूप चांगली सवय आहे. त्याच्याने जे आपण मांडी घालून बसतो, त्यांनी पाय फाकतात, त्याच्याने एकंदरच ओटीपोटाची हालचाल खूप छान होते आणि त्याच्यामुळे प्लासेंटा आहे ना, तो खालच्या बाजूला, गर्भाशय खालच्या बाजूला येत नाही. त्यामुळे प्लासेंटा पण ग्रॅव्हिटीच्या बाजूनी खालच्या बाजूला चिकटत नाही. तसंच गरोदरपणामध्ये सुद्धा अगदी एका ठिकाणी बसून आराम जास्त करू नका. जितकं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल तितकं तुम्हाला त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया होण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वीच्या खाली बसून बसकोंबडा केल्यासारखा कचरा काढायला गरोदर बाईला सांगत असत. त्याचं कारण सुद्धा हेच, की पाय जेव्हा फाकले जातात तेव्हा जेव्हा इव्हन डिलिव्हरी होते तेव्हा सुद्धा अजिबात त्रास होत नाही. आता मूल झाल्यानंतरचा जो टप्पा असतो 40शीच्या आजूबाजूचा, त्यावेळी अनेक बायका माझ्याकडे कंप्लेंट करतात की आता 40शी आली, आता माझं वजन वाढायला लागलं. तर त्याचा संबंध ना खास काही आपल्या वयाशी नसतो. तर कसं असतं, त्या काळामध्ये आपण खूप सेटल होतो म्हणजे काय, आपण नोकरीमध्ये आता आपलं जम बसलेला असतो, घरात सुद्धा आपली कामकाज करण्याची पद्धत एक ठरून गेलेली असते. त्यामुळे आपल्या जीवनशैली जी आहे ती आपल्याला अंगवळणी पडते. जीवनशैली अंगवळणी पडल्यामुळेच आपलं वजन वाढतं. म्हणजे ह्यावेळी आपण काय करायला पाहिजे, आपण व्यायाम प्रकार बदलायला पाहिजे. जिममध्ये जात नसाल तर जिममध्ये जायला लागा. योगासनाचा एखादा क्लास जॉईन करा. योगासनं करताना सुद्धा स्वतःला कायम एक टार्गेट द्या. आज मी उद्या मी आजच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. आज माझं आसन जे झालं नाही ते जास्त उद्या व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे. त्याच्यानंतर अगदी मेनोपॉजच्या जवळची जी अवस्था असते त्याला पेरीमेनोपॉज, म्हणजे मेनोपॉजच्या आजूबाजूची अवस्था. ही अवस्था कशी असते बघा मैत्रिणींनो, 2 प्रकारे असते. काही मैत्रिणींना एकदम कमी ब्लीडिंग व्हायला लागतं आणि आपसुकच बंद होतं, आणि काही जणींना असं होतं, इतकं अंगावर जातं की अगदी म्हणजे नाकी नऊ येतात अक्षरशः. जर असं होत असेल तुमच्या बाबतीत तर माझा सल्ला तुम्हाला असा आहे की तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांना जरूर भेटा. कारण आयुर्वेदामध्ये आतला जो आपल्या गर्भाशयाचा स्तर आहे, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, तो जाडा होत चाललेला आहे तुमच्या बाबतीत. तो पातळ करण्यासाठी पुष्कळ औषधं आयुर्वेदामध्ये आहेत आणि ती औषधं तुम्हाला तुमचे आयुर्वेदिक तज्ज्ञ जे आहेत ते अवश्य देतील. त्याचप्रमाणे शरीरातलं, अंगातलं सार्वदैहिक पित्त ज्याला आम्ही म्हणतो, ते वाढल्यामुळे सुद्धा अंगावरनं खूप जास्त जात असतं. तर तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं. तर असं केल्याने एंडोमेट्रियम बारीक पातळ झाला की आपसुकच अंगावरनं जाणं कमी व्हायला लागतं. तसाच मेनोपॉज यायला पाहिजे. आता मेनोपॉज नंतर वजन वाढतं असं अनेक बायकांची तक्रार असते. ती सुद्धा तक्रार ह्याच्याचमुळे असते. जसं 30शी किंवा 40शीला आपलं आयुष्य सेटल होतं, त्याच पद्धतीने आपलं आयुष्य 60च्या आजूबाजूला सुद्धा खूपसं सेटल होतं. एक ठराविक मुलं पांगलेली असतात, कधी कधी फक्त नवरा बायको घरात असतात, त्यामुळे काम पण कमी होतं आणि म्हणून पण वजन वाढू शकतं. हा दुसरा टप्पा, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यायाम प्रकार बदलायला पाहिजे. आणि अगदी 60 आली म्हणून धावायचं नाही वगैरे असं अजिबात करायचं नाही. फक्त त्याच्यात एक खबरदारी घ्यायची, जर तुम्ही धावत असाल किंवा एरोबिक प्रकार करत असाल तर ओटीपोट खाली येणार नाही ह्याच्याकडे खबरदारी घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी पोटावर झोपून करायची जी योगासनं प्रकार आहेत, भुजंगासन आहे, शलभासन आहे, धनुरासन आहे, याच्या आणि कोरचे जे सगळे व्यायाम आहेत, म्हणजे ब्रिज आहे, चक्रासन आहे, वक्रासन आहे, ह्या सगळ्या आसनांनी आपलं पोट, कोर, ओटीपोट हे सगळं एकदम कडक आणि घट्ट राहतं, ज्याच्यामुळे ते खाली येत नाही. अशा प्रकारचे व्यायाम अवश्य करावे. आता मी टप्प्याटप्प्याने पाळी येण्यापासून पाळी जाण्यापर्यंत एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आज मी खूप वाढत चाललेलं, माझं चॅनल खूप वाढत चाललेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. तुमचे कमेंट्स, तुमचे लाईक्स हे मला खूप महत्त्वाचे वाटतात. तर तुमचे कमेंट्स खाली लिहायला विसरू नका. तुमचे काहीही डाऊट असतील तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. माझ्याशी तुम्ही अवश्य संपर्क साधू शकता. नमस्कार.